सन 1992मध्ये राजू शिंदे यांनी पहिल्यांदाच BJPमध्ये पक्षप्रवेश केला होता. 1992 ते 2024 या 22 वर्षाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीने राजू शिंदे यांना एक वेळा उपमहापौर तसेच अनेक पदावर काम करण्याची संधी दिली होती. मात्र ऐन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजू शिंदे यांनी BJP पक्ष सोडला व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे हे BJPकडून छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र BJP आणि शिंदे गटाची युती असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्यात गेल्यामुळे राजू शिंदे यांनी BJP पक्ष सोडला. राजू शिंदे यांची राजकीय शैली तसेच मतदारसंघात असलेली त्यांची ताकद बघता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजू शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. पण शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी 1,22,898 मतं घेऊन अवघ्या 16,351 मतांनी राजू शिंदे यांचा पराभव केला होता. राजू शिंदे यांना 1,06,147 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. 6 महिने ठाकरे गटात काम करून राजू शिंदे यांनी 2 जुलै 2025 रोजी ठाकरे गटाला सोडलं व आपल्या पदाचा राजीनामा दिला. कदाचित लवकरच राजू शिंदे आपल्याला काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्वात पुन्हा BJPमध्ये प्रवेश करताना दिसतील. तरी पण तुम्हाला काय वाटते? राजू शिंदे हे पुन्हा BJPमध्ये जाणार किंवा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षामध्ये जाणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.